विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आता अतिशय आनंदाची बातमी. काहीच अभ्यास करावा लागणार नाहीये, पण तुमचे 90% फिक्स होणार आहेत. बोर्डाकडूनच सर्क्युलर आलंय तसं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासाठी अतिशय दुःखाची बातमी. आता सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आणि तुमच्यासाठी अतिशय दुःखाची बातमी. या प्रकारचे व्हिडिओज मी एवढे बघितलेत आज, त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवायचा आहे. बाळांनो, असं काही नाहीये लक्षात घ्या, काही नाहीये. मी एक व्हिडिओ बघितला, त्यातले ते यूट्यूबर आहेत ते सांगत होते, की आता फक्त 5च टॉपिक करायचे. आता फक्त 7च टॉपिक करायचे, 8च टॉपिक करायचे. तुमचे 90% फिक्स होणार आहेत आणि हजारो मुलं तो व्हिडिओ बघतायत. कोण आहेत ही हजारो मुलं? जी टॉपर आहेत, पण त्रासात आहेत. अभ्यास कसा करायचा समजेनाच झालेलं आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का रे क्लिअरली? अशा काही गोष्टी नसतात रे. ऑप्शनला जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक ठेवला ना, तिथं सगळं फिनिश झालं. हां, माझं वाक्य महत्वाचं आहे. एकही टॉपिक ऑप्शनला ठेवायचं नाही. जो सिलेबस आहे तुम्हाला सगळा करायचा आहे. का नाही होऊ शकत? अजून पुष्कळ वेळ आहे लक्षात घ्या. कुठलीही अशी सुपर ट्रिक किंवा असा कुठलाही प्रकार नाहीये, की जिथं अभ्यास न करता तुम्हाला चांगले मार्क मिळतील. किंवा मी YouTubeवर असे पण टॉपरचे इंटरव्ह्यू बघितलेत बरं का. की तो टॉपर काय म्हणतो, की मैं 8-8, 9-9, 10-10 घंटे गेम खेला करता था. ओके. फिर त्यानं नीट क्रॅक केली, जेईई क्रॅक केली अशी मुलं आहेत. अरे ती वेगळी मुलं आहेत रे. ती एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे ती मुलंच नाहीये. ती काही जगावेगळीच लोकं आहेत लक्षात घ्या. आइन्स्टाईन माहीत आहे सायंटिस्ट त्या टाइपची ती लोकं असतील. आपण तसं नाहीये. आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आहेत. आपल्याला झटावं लागणार आहे. मग माझी तुम्हाला हात जोडून काय रिक्वेस्ट आहे, की असं जर कुठं थंबनेल दिसत असेल किंवा असं जर तुम्हाला कोण सांगत असेल, की काहीच करू नका, काहीच करू नका. रिझल्ट तर बेस्ट लागणार आहे, तर होणार नाहीये. तुम्हाला प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत, प्रचंड. सुरुवात आजपासूनच करायची आहे लक्षात घ्या. आत्तापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. सुरुवात करायची आहे ना, ठरवलं ना तुम्ही सुरुवात करायची, मग तुम्ही करणार आहात. मी ते केलंय. मी केलंय आणि मी तुम्हाला सांगतो, मी जे अनुभवलंय, मी जो स्ट्रगल केलंय 11-12 प्रचंड मानसिक ताणाला मी सामोरं गेलोय. मला जमत नव्हतं. सगळं अवघड वाटत होतं. मी गिव्ह अप केलं होतं लक्षात घ्या. पण मला जेव्हा सपोर्ट मिळाला, तेव्हा सगळं जमलं रे बाळांनो. तुम्हाला पण माझा सपोर्ट आहे. मी एकटा नाहीये YouTubeवर. मी तुम्हाला सांगतो, फिजिक्सचा विचार केला तर आर-जी सर आहेत. फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत. त्याच्यानंतर स्टडी चक्र सारखं चॅनल आहे. आता हे 3 चॅनल तर मला माहिती आहेत, जे दी बेस्ट आहेत लक्षात घ्या. त्याच्यानंतर केमिस्ट्रीला सोविन सर आहेत. एक्स्ट्राऑर्डिनरी चॅनल आहे लक्षात घ्या आणि मी तुम्हाला सांगू का, मॅथ्सला आता नाव घ्यायलाच नको. दिनेश सर आहेत, गणितांक सर आहेत लक्षात घ्या. इश्यूच नाहीये आणि आपल्या चॅनलवर पण भरपूर कंटेंट आहे. मग तुम्हाला काय करायचंय? सुरुवात करायची रे अभ्यासाला. असे कुठल्याही चॅनल्सच्या नादाला लागूच नका तुम्ही. आणि कुठल्याही चॅनलचं नाव कमेंटमध्ये सुद्धा सांगू नका, कोण असं सांगतंय ते. तो प्रकार वेगळा आहे. घाबरलेल्या मुलांना अजून घाबरवायचं काम बरेच जण करतायत. आणि त्यातून काय होतंय, सबस्क्रायबर वाढतील, सगळ्या गोष्टी होतील, जाऊ दे. पण ते अतिशय चुकीचं आहे. बरं एवढं मात्र खरं आहे बरं का, की काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगू का रे, हे 11th, 12th आणि 10th मध्ये. 10वी पर्यंत गोष्ट वेगळी होती रे. काही फॉर्म्युले पाठ केले झालं काम. 11th-12th मध्ये तसं नाहीये रे. फिजिक्सचा विचार केला, तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की ड्युअल नेचर, डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ 7-8 फॉर्म्युले आहेत. ओके. सेंट्रिपिटल फोर्स त्याचे पण 7-8 फॉर्म्युले आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का, मग मोमेंटम, लिनिअर मोमेंटम, अँग्युलर वेलॉसिटी, पिरियॉडिक टाईम, फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी, पिरियॉडिक टाईम ह्या टर्म मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये पण पाहिजेत, ऑसिलेशनमध्ये पाहिजे, रोटेशनल डायनामिक्समध्ये पण पाहिजे. म्हणजे सगळं इंटरलिंक आहे. म्हणजे तुम्हाला सगळं बेसिक क्लिअर असलं पाहिजे. सगळे फॉर्म्युले आठवले पाहिजेत. जे माझे टॉपर आहेत, की ज्यांना फिजिक्समध्ये 50 पैकी 50 मार्क सीईटीत पडलेत. अशा मुलांचं म्हणणं काय असतं मी तुम्हाला सांगतो. फॉर्म्युले करा रे. फॉर्म्युले परफेक्ट करा. बोर्डच्या एक्झाममध्ये तर पैकीच्या पैकी मार्क मिळतील. पण सीईटीत सुद्धा 50 पैकी 25-30 प्रश्न तर आरामात जमणार. ते फॉर्म्युला बेस्ड असतात लक्षात घ्या. मॅथ्समध्ये ट्रिगोपासून सुरुवात करा. तुम्हाला एक सांगू का रे? प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन कुठल्या टॉपिक मधलं आहे मला कमेंटमध्ये सांगा. प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन. ते प्रिन्सिपल सोल्युशनचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना sin 60, 45, 30, 90 याच्या व्हॅल्यू यायला पाहिजे sin cos tanच्या. त्याची सुरुवात तर 9th मध्ये झाली होती की नाही? मग हे अवघड नाहीये तुम्हाला. तुमचं फक्त ब्लॉक झालेलं आहे ना, ते ब्लॉकेज काढून टाका, की आपल्याला जमत नाहीये हे ब्लॉकेज काढून टाका. अरे मी पण तुमच्यासारखाच होतो. मगाशी बोललो की तुम्हाला मी. पण शेवटच्या 2 महिन्यात जमलं सगळं. जमलंच लक्षात घ्या. आता सांगू का? कुणीही कितीही भीती दाखवू दे. आता तुम्हाला काही लोकं सीसीटीव्हीची भीती दाखवतायत. सांगू का तुम्हाला? म्हणजे काय? सीसीटीव्ही असल्यामुळे मी पेपर लिहू शकणार नाहीये का? आता तुम्हाला कळालं असेल मला काय म्हणायचंय ते. मी तुम्हाला माझ्या इथलं पण उदाहरण देतो लक्षात घ्या. माझ्याकडे आता एक्स-वाय-झेड स्टुडंट होता बरं का.
मी त्याला त्याच्या पालकांना किती समजावून सांगितलं, की तुम्ही ॲडमिशन साताऱ्यातल्या कॉलेजेसमध्ये घ्या. ग्रामीण भागातलं कॉलेज तुम्ही का सिलेक्ट करताय? नाही, नाही. तिथं आमचे सगळे शिक्षक ओळखीचे आहेत. आमचंच कॉलेज आहे. आमचंच कॉलेज आहे. बरं ठीक आहे. आणि मग काय झालं? काय झालं? मुलांना अहो अभ्यासच केला नाही. आपलंच कॉलेज आहे. मी तुम्हाला सांगतो वाईट अवस्था आहे. महाराष्ट्रातले असे बरेचसे कॉलेजेस असतील ज्यांची नावं मला माहीत नाहीत किंवा सांगायची नाहीयेत, की कॉपी सेंटर आहेत. हां, विद्यार्थ्याला सगळं पुरवलं जातंय. असलं फसवून मिळवलेलं काय कामाचं आहे? मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? की सीसीटीव्ही बसवलेत हा अतिशय योग्य निर्णय घेतलाय गव्हर्नमेंटनं. ओके. सगळं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे. पण मी काय म्हणतोय, आपल्या आतूनच येऊ दे ना प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणे मिळवलेली प्रत्येक गोष्ट टिकून राहील. फसवून मिळालेली कुठलीही गोष्ट त्याचा आनंद सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही, मी तुम्हाला आत्ताच सांगतो. त्याच्यामुळे जे काय आहे ते कष्टाने मिळवा. मग असे कॉपी सेंटर नको आहेत आपल्याला लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो एक ग्रुप बनवा चांगला अभ्यासाचा. एकमेकांच्यावर डिस्कशन वाढवा. चांगला अभ्यास करा तुम्ही आणि क्लिअरली बरं का, चांगले चॅनल्स फॉलो करा. मगाशी मी जे चॅनल सांगितले ना सगळे दी बेस्ट आहेत बरं का. आणि तरीही माझ्याकडून एखादं चुकून राहील रे. माझ्याकडे कशी स्क्रिप्ट तयार नसते, काय नसते. मी आता बोलून जातोय. तरी मी तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीला अजून चिमूज केमिस्ट्री नावाचं एक चॅनल आहे. सध्या त्याच्यावर व्हिडिओ अपलोड होत नाहीयेत. निशांत पटवर्धन सरांचं चॅनल इम्पल्स बॅच हे माझं फेव्हरेट आहे. त्यात अलगे सरांचे व्हिडिओज आहेत, निशांत सराचे आहेत. पण ते जुने झालेत ना आता त्यामुळे तुम्ही बघत नाहीये. पण ते दी बेस्ट आहेत. फिजिक्सचे अलग पांडे सर जे आहेत फिजिक्स वालाचे त्यांचे जुने व्हिडिओ गोल्डन आहेत लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. व्हाईट बोर्डवरती आहेत. असू दे ना. माझा जुने व्हिडिओ आहेत ना त्याचे व्ह्यूज नवीन व्हिडिओपेक्षाही जास्त होत आहेत. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही बघा. तुम्ही YouTubeचा आधार घ्या. हां, घरातल्यांचा सपोर्ट असेल तर पेड कोर्स घ्यायला काही हरकत नाहीये. मगाशी जी नावं सांगितली सगळ्यांचे पेड कोर्सेस आहेत, इन्क्लुडिंग मी म्हणूया आपण. मग तुम्ही सर्च करा. तुम्हाला ज्याची टीचिंग आवडते ना त्यांना फॉलो करा. बघा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय हा विषय वेगळा आहे थोडासा. की महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आमची जी आता नावं सांगितली, ही एक छान YouTube कम्युनिटी आहे बरं का. इथं कुणाचे वाद नाही आहेत, काही त्रास नाहीये. सगळे मिळून आम्ही धडपडतोय. पण आम्हा सगळ्यांना वाईट वाटतंय. कोणत्या गोष्टीचं? की लाखो मुलं सी एक्झाम देतायत, पण YouTubeवरून अभ्यास करणारी काही हजारोमध्येच आहेत. हो. मी हे जे 1 मिलियन सबस्क्रायबर असणारे चॅनल्स आहेत, त्यांचे लाईव्ह सेशन जेव्हा मी सुद्धा बघतो ना, 400-500 च्या वरती मुलं नाहीयेत सध्या. कुठे आहेत मुलं ती? लाईफ एन्जॉय करतायत. शेवटी येतील. शेवटी मग एका सेशनला लाखो मुलं येतील. पण आत्तापासून आले पाहिजे. त्यामुळे मला रिक्वेस्ट आहे, हे सगळे चॅनल आहेत ना, तुम्ही सबस्क्राईब करा, मित्रांच्याबरोबर शेअर करा आणि अभ्यास करा आणि चुकीच्या चॅनलला डिलीट करून टाका. म्हणजे चॅनल ते लिस्टमध्ये तुमच्या नसले पाहिजेत आणि कशाही अशा न्यूज येतील ना, मी तुम्हाला सांगतो काही चॅनल तर YouTubeवर असे डेंजरस आहेत ना बरं का लक्षात घ्या. इतके डेंजरस आहेत ना, कसे चालतात कुणास ठाऊक. काही पण बातम्या छापतात, काही पण चुकीच्या बातम्या छापतात. पूर आला, भूकंप झाला, हे झालं, ते झालं, ते झालं. सगळ्या चुकीच्या बातम्या असतात लक्षात घ्या. पण YouTube त्याच्यावर ॲक्शन का घेत नाही कुणास ठाऊक किंवा नसेल त्यांच्या पॉलिसीमध्ये. पण मी तुम्हाला आता काय सांगितलंय, तुम्ही शांतपणे अभ्यास करा. सगळं छान होईल. दिवसभराचा प्लॅन तयार करा. रिझल्ट चांगला नक्की लागेल. ऑल द बेस्ट.